हॅलो फ्रेंड्स, जय शिवराना सर्वांचं माझ्या पवन मलका प्रिया चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. चला तर आपण नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये भेट घेतलो आहोत. त्यानंतर जे कोणी नवीन आहे त्यांचं सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. बघू शकताय बाबा, हो का, प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येत असतील, परंतु ते एकमेकाला सांगितले नसतील की बाबा प्रत्येकजण प्रत्येक स्मशानभूमीमध्ये जात असतो. त्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर जो आपल्याला देव दिसतो तो देव नेमका कोणता असतो. चला तर आपण त्या देवांची पूर्ण व्हिडिओ तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यानंतर ते देव कोणता आहे ते पण मी तुम्हाला सांगणार आहे. प्रत्येक खेड्यामध्ये तुम्ही जिथं स्मशानभूमी असेल त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकता की बाबा त्या ठिकाणी गेल्यानंतर जो देव असतो तो देव महादेव असतो का विष्णू असतो का दुसरा कोणता देव असतो का ते भूत असतं का भूताची पूजा केलेली असते स्मशानभूमीमध्ये. कारण की रोजच्या रोज मडे येवं त्यानंतर तिथं जाळावं असं काही असतंय का हे मी तुम्हाला माझ्या व्हिडिओमधून तुम्हाला सांगणार आहे. त्यासाठी जे कोणी नवीन आहे त्यांनी माझ्या चॅनलमध्ये कृपया माझा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर हो का आपण आलेलो आहोत, हो का, आज स्मशानभूमीमध्ये आल्यानंतर प्रत्येकाला भेव वगैरे वाटत असते. कारण की स्मशानभूमी म्हणले की प्रत्येकाच्या अंगावर शहारे येत असतात, म्हणजे अंगावर काटे येत असतात की बाबा स्मशानभूमी म्हणले की प्रत्येकांना भेव वाटत असते. प्रत्येकांना काही ना काही अडचणी येत असतात, प्रत्येकांना काही ना काही समस्या येत असतात की बाबा स्मशानभूमी म्हणल्यानंतर आपण त्या स्मशानभूमीकडे जाऊ नये. त्यानंतर स्मशानभूमीकडे गेल्यानंतर हे होतंय ते होते, प्रत्येकाच्या मनामध्ये प्रत्येकाच्या वेगवेगळ्या शंका असतात. परंतु त्यानंतर तिथे देव कोणता असतो, कोणत्या देवाची पूजा केलेली असते ते आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहोत. हो का, मी आलेलो आहोत आता स्मशानभूमीमध्ये. हो का, ह्या ठिकाणी हे बघू शकताय. हो का, हो का, हे जी आहे ह्या ठिकाणी स्मशानभूमी आहे. तुम्हाला दिसत नसेल की बाबा ज्या व्यक्तींचे शरीर जाळतात त्यानंतर जाळल्यानंतर जे जागा असते ते जागा तुम्हाला इथे दिसणार नाही. कारण की ह्या ठिकाणी वेगळ्या व्यक्तीने त्या जागेला नांगरून हे वगैरे करून त्या ठिकाणी पेरणी करतात. परंतु ही जी स्मशानभूमी आहे ह्या स्मशानभूमीमध्ये देव कोणता असतो ह्या आपण आता बघणार आहोत. ह्याच ठिकाणी व्यक्तींना जाळलं जातं आणि त्याच ठिकाणी जाळल्यानंतर कोणत्या देवाची पूजा केली जाते बाबा. ह्या समाजामध्ये प्रत्येकजण प्रत्येक व्यक्तीचं जे अंतिम संस्कार आहे, अंतिम संस्कार केल्यानंतर त्या ठिकाणी कोणत्या देवाची पूजा केली जाते हे आपण पाहणार आहोत. हो का, हे बघू शकताय ह्या ठिकाणी. हो का, आपण जाणार आहोत की बाबा ह्या ठिकाणी कोणत्या देवाची पूजा केली जाते आणि त्या ठिकाणी तिथं देव नेमका कोणता असतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये हो का पाहणार आहोत. हो का, हे बघू शकताय. हो का, हे एक देव आहे. हो का, हो का, तुम्ही बघू शकता की बाबा हो का ही देव आहे, ह्या देवाची पूजा केली जाते. हे देव नेमका स्मशानभूमीमध्ये नेमकं या देवाचं कार्य काय असतं यांची सर्वांची माहिती आपण घेणार आहोत. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हो का, हे बघू शकता की बाबा हा जी देव आहे ही देव खरंच स्मशानभूमीची संरक्षण करतो का, त्यानंतर स्मशानभूमीमध्ये जे भूतं असतात त्या भूतांची सर्वांची काळजी घेतो का, किंवा जे स्मशानभूमीमध्ये लोक असतील त्यांची हे रक्षा करतो का. मेल्यानंतर माणसाची रक्षा करायची केल्यानंतर त्यांना देव अत्यंत महत्त्वाचा वाटतो का हे आपण आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यासाठी माझा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. हा झाला पहिला देव. त्यानंतर आता आपण जाणार आहोत आता दुसऱ्या देवाकडे. बाबा ही जी देवं आहेत ही देवं ह्याच ठिकाणी म्हणजे स्मशानभूमीमध्येच नेमकं काय असतात आणि स्मशानभूमीमध्ये या देवांचं नेमकं काम काय असतंय यांची पण आपण माहिती जाणून घेणार आहोत. हो का, हे बघू शकताय. हो का, ह्या ठिकाणी पण हो का हे देव आहे, ह्या देवाची पण हो का तुम्हाला दिसत असेल की बाबा हा देव नेमका काय कोणता असणार आहे आणि या देवाची पूजा नेमकी कशी केली जाते आणि या देवाला खरंच स्मशानभूमीमध्ये देव मानतात का. बघा, प्रत्येकाला वाटत असेल की बाबा मृत्यू हेच अंतिम सत्य आहे, हे सगळ्यांचं खरं असते. कारण की मृत्यू हेच अंतिम सत्य आहे. मृत्यू या शब्दाच्या शिवाय दुसरं कोणतंही सत्य या जगामध्ये नाही. आल्यानंतर माणसाला एका ना एका दिवशी त्या माणसाला जाणं भागच आहे. कारण की परंतु गेल्यानंतर बघा स्मशानभूमीमध्ये असे देव असतात का, तुमच्या स्मशानभूमीमध्ये असे देव असतील तर मला कमेंट करून नक्की सांगा. हो काय, ह्या ठिकाणी बघू शकता बाबा ह्या स्मशानभूमीमध्ये नेमका देव हा कोणता आहे आणि या देवाची पूजा कशी केली जाते आणि या देवाला निवत काय असते या सर्वांची माहिती मी तुम्हाला ह्या व्हिडिओमधून दाखवणार आहे. त्यासाठी या व्हिडिओमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. बघा हा जी देव आहे हा देव स्मशानभूमीमध्ये जे व्यक्ती
जाळले जातात किंवा व्यक्तींची अंतिम संस्कार केले जाते, त्या सर्व व्यक्तींची काळजी करण्यासाठी म्हणजे हा देव असतो बरं का. ह्या देवाची पूजा केली जाते. म्हणजे प्रत्येक व्यक्तींचे अंतिम संस्कार करण्यासाठी आल्यानंतर त्यांचा अंतिम संस्कार करण्या अगोदर ह्या देवांची पूजा केली जाते. म्हणजे ह्या देवांची पूजा केल्यानंतर बघू शकता की बाबा ह्या अगोदर ह्या देवाची पूजा केली जाते. पूजा केल्यानंतर सांगितलं जातं की बाबा हे देवा बघा, म्हणजे आमच्या समाजामधला एखादी माणूस तुझ्याकडे येत आहे, म्हणजेच त्याची तू अतिशय चांगली काळजी कर. म्हणजे अशा प्रकारे त्या देवाकडे प्रार्थना केली जाते आणि प्रार्थना केल्यानंतर त्या व्यक्तींची अंतिम संस्कार ह्या ठिकाणी केली जात असते. आणि ह्या देवाची पूजा करण्यासाठी, अर्चना करण्यासाठी कुण्यातरी एका जिवंत प्राण्यांचा बळी या ठिकाणी दिला जातो. बघा शकता हो का, या देवाची पूजा करण्यासाठी या देवाला नैवेद्य म्हणून एका जिवंत प्राण्यांची बळी या ठिकाणी दिली जाते. की बाबा हा देव नेमका कोणता असणार आणि या देवाला एका जिवंत प्राण्यांची बळी का दिली जाते. अशा हो का हे तुम्ही बघू शकता की बाबा या जिवंत प्राण्यांचं नेमकं काय चुकत असते की या देवाच्याच पुढं आपल्याला बळी का दिली जाते. अशा ह्या प्राण्यांची जास्तीत जास्त या प्राण्यामध्ये शंका पण निर्माण होत असतात, परंतु त्यांना सांगता येत नाही. त्यामुळे हे प्राणी गपचीप असतात आणि त्यामुळे अशा या प्राण्यांची बळी दिली जाते. बघा म्हणजेच हो का ह्या प्राण्यांचा काही दोष असतो का? ह्या प्राण्यांचा काहीसुद्धा दोष नसतो, परंतु या देवापुढे अशा मुक्या प्राण्यांची बळी या ठिकाणी दिली जाते. तर बघू शकता की बाबा आपला समाज नेमका कसा आहे. या बघा हो का ह्या फक्त या देवासाठी अशा मुक्या प्राण्यांची बळी का दिली जाते. तो कोणताही प्राणी असू द्या, कोणताही काही असू द्या, परंतु त्यांची बळी दिली जाते. म्हणजेच जर या देवाला जर आपण मुक्या प्राण्यांची जर बळी देत नसलो तर आपल्या समाजामधला जो व्यक्ती मरण पावलेला आहे त्या व्यक्तींची तो देव चांगल्या प्रकारे सेवा करत नाही, असा प्रत्येक व्यक्तींचा गैरसमज होतो. आणि ह्या समाजामध्ये गैरसमजानुसार या मुक्या प्राण्यांची बळी या ठिकाणी दिली जात असते. म्हणजे तुम्ही बघू शकता की बाबा आपला जग एका ठिकाणी पृथ्वी सोडून चंद्रावर, मंगळावर अशा वेगवेगळ्या ठिकाणी या ग्रहावर जात आहे, परंतु एका ठिकाणी असा समाज आहे की तो समाज एका दगडाच्या देवासाठी एका मुक्या प्राण्यांची बळी त्या देवांच्या पुढे दिली जात असते. बघू शकताय की बाबा जेव्हा आपला समाज एका ठिकाणी बिघडत चाललेला आहे आणि एका ठिकाणी विकासाच्या मार्गावर चाललेला आहे, म्हणजे प्रत्येकजण म्हणतोय की बाबा आपल्या देशामध्ये 2025पर्यंत भारत हा विकसनशील देश होणार आहे, परंतु अशा ठिकाणी एका ठिकाणी अशा मुक्या प्राण्यांची जर बळी देत असेल तर आपला देश विकसनशील नाही तर अविकसनशील देश म्हणून साजरा केला जात असतो. म्हणजेच या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला कळेल की बाबा आपल्या समाजामधले जे व्यक्ती असतील ते प्रत्येक व्यक्ती कोणत्या घटकानुसार जीवन जगतात आणि कोणत्या अंधश्रद्धेनुसार ह्या समाजामध्ये ते जीवन जगण्याचा प्रयत्न करत असतात. तुम्ही या व्हिडिओमधून तुम्हाला कळले असेल. बघा माझी प्रत्येकांना आग्रहाची विनंती असेल की बाबा देव हा दगडामध्ये नसतो, देव हा कुण्या मंदिरात नसतो, तर देव हा प्रत्येकांच्या मनामध्ये असतो, प्रत्येकांच्या शरीरामध्ये असतो. तुम्ही जर म्हणला की बाबा आपल्या भोवताली देव आहे का, तर आपल्या भोवताली देव असतो. नेमका प्रत्येक व्यक्तीमध्ये देव असतो. देव म्हणजे ज्या व्यक्तींमध्ये चांगली गुण असतील तो झाला खरा देव आणि ज्या व्यक्तीमध्ये वाईट गुण असतील तो झाला खरा राक्षस. म्हणजे या समाजामध्ये देव पण आपल्या अंगात आहे आणि भूत पण आपल्याच अंगात आहे. यावरून तुम्हाला समजेल की बाबा खरा देव कुठं आहे. तर खरा देव अशा ह्या मुक्या प्राण्यामध्ये तुम्हाला दिसू शकेल. अशा ह्या मुक्या प्राण्यामध्ये खरा देव आहे आणि याच प्राण्यानुसार आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारे देवाची पूजा अर्चना करता येऊ शकते. परंतु अशा देवासाठी आपण अशा मुक्या प्राण्यांची बळी देता कामा नये. परंतु स्मशानभूमीतल्या देवासाठी ह्या अशा मुक्या प्राण्यांची बळी दिली जात असते. परंतु माझं एवढंच सांगणं आहे की बाबा स्मशानभूमीमध्ये जे कोणता देव असेल त्या देवासाठी पूजा अर्चना करा तुम्ही, परंतु अशा मुक्या प्राण्यांची बळी त्यांना देऊ नका. म्हणजे आपला एखादी माणूस जर
मृत्युमुखी पडला म्हणजे त्याचा अंतिम संस्कार चांगले सुरळीतपणे चालवण्यासाठी एखाद्या मुक्या प्राण्यांची बळी त्या देवाच्या पुढे तुम्ही देऊ नका. एवढंच माझ्या व्हिडिओमधून सांगण्याचा प्रयत्न आहे की बाबा प्रत्येकाने मुक्या प्राण्यांची काळजी घ्या आणि मुक्या प्राण्यांना अशा भुकेलेल्या मुक्या प्राण्यांना तुम्ही खायला द्या, प्यायला द्या. त्यानंतर अशा मुक्या प्राण्यांना उन्हाचा आसरा द्या. अशा मुक्या प्राण्यांना तुम्ही पावसाळ्यामध्ये यांना आसरा द्या. परंतु यांना अशा या मुक्या प्राण्यांना तुम्ही कोणत्याही ठिकाणी कोणत्याही देवांच्या पुढे तुम्ही या अशा मुक्या प्राण्यांची बळी देऊ नका. होय, आपल्या जर मुक्या प्राण्याची जर बळी आपण देत नसलो तर देव आपल्यावर कोपतो का? काहीसुद्धा कोपत नसतो. म्हणजे चांगले गुण आणि चांगल्या तत्वानुसार तो जीवनदान देत असतो. म्हणजेच प्रत्येक व्यक्तींची सुरक्षा हा जे व्यक्ती चांगली कार्य करत असतो त्यांच्याच पाठिंबा राखण्यासाठी हा देव असतो. परंतु अशा मुक्या प्राण्यांची जर बळी अशा देवापुढे देत असाल तर हा देव तुमच्यावर 100% कोप पावत असतो. म्हणजे तुम्हाला कोणती ना कोणती वाईट शिक्षा नेमका देत असतो. हा झाला एक देव. म्हणजे हा एक देवाची स्मशानभूमीमध्ये पूजा केली जाते, अर्चना केली जाते. म्हणजे तुमच्या ठिकाणी जर देवाची पूजा अर्चना करत असतील तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि जर मुक्या प्राण्यांची जर बळी देत असतील, कोणत्या ठिकाणी जर देवाच्या पुढे मुक्या प्राण्यांची बळी देत असतील तर अशा मुक्या प्राण्यांची बळी तुम्ही देऊ नका. आणि मुक्या प्राण्यांची बळी देत असाल तर त्यांना तुम्ही थांबवू शकचाल. कारण की बघू शकता बाबा आजकाल तुम्ही कोंबडा असेल, बकरा असेल, त्यानंतर वेगवेगळ्या प्राण्यांची वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या देवाच्या पुढे बळी देत असतात. म्हणजेच अशा ठिकाणी तुम्ही बळी देऊ नका. होय, तुम्हाला देवाची पूजा अर्चना करायची आहे का नाही तर देवाच्या पुढे दुसरे पदार्थ ठेवा ना. तुम्ही अशा मुक्या प्राण्यांची बळी देऊन तुम्ही एका जीवाचं तुम्ही जीवनदान म्हणजे त्यांचं अख्खं जीवन खराब करत असताल. म्हणजेच एखाद्याचा तुम्ही जीव घेताल. एखाद्याचा जीव घेऊन जर देवाची पूजा अर्चना करत असाल तर या पूजा अर्चनेला तुमचा कोणताही फायदा नाही. तुम्हाला माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर त्यांनी माझ्या व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि त्यानंतर फक्त एवढं मी सतत एक गोष्ट 3, 4, 5 वेळेस रिपीट करतो आहे. कारण की अशा मुक्या प्राण्यांची बळी अशा देवांच्या पुढे तुम्ही करू नका. कारण की ह्या देवाच्या पुढे अशा मुक्या प्राण्यांची जर बळी दिल्यानंतर हा जर देव तुम्हाला प्रसन्न होत असेल, हा जर देव तुमची इच्छा आकांक्षा पूर्ण करत असेल, म्हणजे तुमच्या एवढे नालायक आणि मूर्ख लोक या जगामध्ये कुठंच नसतील. अरे तुम्ही जर ह्या देवाला बाबा माझी इच्छा आकांक्षा पूर्ण कर यासाठी तुम्ही ह्या देवाला प्रार्थना करचाल तर तुम्ही 100% प्रार्थना करा. कारण तो देव तुम्हाला पावत असतो. आणि जर तुम्ही म्हणसाल मी ह्या मुक्या प्राण्याची तुला बळी देतो आणि तो मला माझं जे स्वप्न आहे ते स्वप्न माझं पूर्ण कर, असं म्हणल्यानंतर हा देव कधीच करू शकत नाही. आणि त्यानंतर तुम्हाला काय वाटते की बाबा माझं स्वप्न या देवानं पूर्ण केलं नाही, म्हणजे मी या देवाला ह्या मुक्या प्राण्याची बळी म्हणलो होतो, त्यानंतर त्या मुक्या प्राण्याची बळी दिलो नाही. आता चला आपण त्या मुक्या प्राण्याची बळी देऊ, त्यानंतर आपल्याला देव आपलं स्वप्न पूर्ण करेल. असे अनेक व्यक्ती करत असतात. परंतु ह्या मुक्या प्राण्यांची पण त्या देवाला पुढे बळी देतात आणि बळी दिल्यानंतर हा जे मुक्य प्राणी आहे ह्या मुक्या प्राण्यांचा जीव जात असतो. आणि त्यानंतर आपलं जे स्वप्न आहे आपलं स्वप्न हा देवसुद्धा आपलं पूर्ण करू शकत नाही. कारण की तुम्ही एखाद्याचा जीव घेत आहेत, तुम्ही मुक्या प्राण्यांचा जीव घेत आहोत, म्हणजेच तुम्हाला असा देव तुम्हाला पावणार नाही. हा देव आहे स्मशानभूमीमधला देव आहे. तर तुमच्या ठिकाणी अशीच पूजा अर्चना केली जाते का मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि त्यानंतर जर अशी पूजा अर्चना करत असतील तर त्या अशा लोकांना तुम्ही या पूजा अर्चनेपासून त्यांना माहिती सांगा आणि त्यानंतर त्यांना पटायसारखी माहिती सांगा. आणि त्यामुळे अशा मुक्या प्राण्यांचं जीव देत असतात असा जीव तुम्ही त्या मुक्या प्राण्यांचा वाचवा. ह्या मुक्या प्राण्याचा जीव वाचवलो म्हणजे तुमच्या एवढं भाग्यशाली जीवन कुणाचं नसणार आहे. जीवनामध्ये येऊन तुम्ही फक्त एक कार्य करा की बाबा आपल्यापासून कोणत्या ना कोणत्या एका मुक्या प्राण्यांचा जीव वाचला पाहिजे, असं एक तुम्ही तुमच्या जीवनामध्ये एक ध्येय ठेवा. आणि या ध्येयानुसार प्रत्येकाने माझा जो व्हिडिओ पाहत आहे त्यांनी प्रत्येकाने एका मुक्या प्राण्यांचा जीव वाचवलाच पाहिजे. आणि त्यानुसारच त्यांच्या जीवनातला खरा अर्थ समजत असतो.
बघा ही जी देव होता हे देव स्मशानभूमीमधला होता आणि अशाच वेगवेगळ्या ठिकाणी अशाच मुक्या प्राण्यांची बळी देत असतात. तुम्हाला तर माहितीच असणार आहे कोणत्या कोणत्या ठिकाणी मुक्या प्राण्याची बळी देत असतात. मी तुम्हाला असाच नवीन असा ज्या ठिकाणी मुक्या प्राण्याची बळी देत आहे त्या ठिकाणी मी तुम्हाला घेऊन जाणार आहोत आणि त्यानंतर त्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर त्या मुक्या प्राण्यांचा आपण जीव वाचणार आहोत. बघा अशा मुक्या प्राण्यांची आपण जीवन वाचू शकतो. बघू शकता हो का ह्या ठिकाणी असेच जर तुमच्या ठिकाणी जर अशाच देवाची जर पूजा अशा मुक्या प्राण्यापासून जर करत असतील तर तुम्ही या अशा देवांना पूजा अर्चना करू नका. फक्त दुसरे वेगवेगळे असतात ना वेगवेगळे जे पदार्थ असतील ते पदार्थ त्या वेगवेगळ्या ठिकाणी काही द्या, परंतु अशा मुक्या प्राण्यांचे तुम्ही बळी देऊ नका. ही झालं स्मशानभूमीमधल्या देवाची मी तुम्हाला माहिती सांगितलो. जर तुमच्याकडे बी असंच मुक्या प्राण्यांची जर बळी देत असतील तर ती बळी तुम्ही थांबवू शकचाल असं मला वाटते माझ्या व्हिडिओमधून. तर आपला व्हिडिओ खूप मोठा होत आहे. कृपया प्रत्येकाने अशा मुक्या प्राण्यांची बळी तुम्ही वाचवायलाच पाहिजे. ज्यांना माझा व्हिडिओ आवडला त्यांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब मात्र नक्की करा. असंच नवीन अशा छानशा गमतीशीर व्हिडिओमध्ये आपण भेट घेणार आहोत, जेणेकरून कोणीही आत्तापर्यंत तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवलेला नसेल, परंतु मी तो व्हिडिओ तुमच्यापर्यंत दाखवत असतो. त्यासाठी माझ्या चॅनलला मात्र सबस्क्राईब तुम्ही नक्की करा. चला तर बाय बाय. नवीन अशा छानशा व्हिडिओमध्ये भेट घेणार आहोत.